महाराष्ट्र शाही न्यूज मराठी, बातमी मागची बातमी, शोध सत्याचा। ISO GMP सर्टिफाइड आयुष अप्रूव्हल सह WHO मान्यता प्राप्त समृद्धी आयुर्वेदा ठरतंय गंभीर व दुर्धर आजारांवर आयुर्वेदिक पद्धतीने गुणकारी वरदान। समृद्धी आयुर्वेदा देत आहे मणका विकार, गुडघेदुखी, मधुमेह, महिलांचे आजार, लैंगिक समस्या, मूतखडा, मूळव्याध, त्वचा विकार, पित्त विकार, वंध्यत्व व हाडांच्या सर्व प्रकारच्या आजारांवर खात्रीशीर औषधे व रामबाण इलाज। समृद्धी आयुर्वेदाची जिल्हा वितरक, तालुका वितरक, डॉक्टर व आयुर्वेदिक औषधे मेडिकल यांच्या शाखांसाठी आजच संपर्क करा। समृद्धी आयुर्वेदा मॅनेजिंग डायरेक्टर डॉक्टर योगेश फापाळे। मोबाईल नंबर 75 22 91 96 87 व 81 0803 38 87। माझं मी उघड्यावर आहे, मला ग्रामपंचायतनी मला ते दिला पाहिजे, काहीतरी माझ्या घरकुल करून दिला पाहिजे, माझी घरकुलाला नोंद घेतला पाहिजे। ग्रामस्थ मंडळी आमची चांगली आहे, पण आता शेवटी ज्याच्या हातात तेच करतील। त्यांनी सगळ्यांनी माझं पाहून जावा, माझं करून द्यावा। आणि आमच्या आता मला बाजार दिला, मला धान्य दिलं, सगळी माझी मदत केलेली आहे। आणि अजूनही मला म्हणतात का तुमची मदत आम्ही कवर पण करू, तुम्ही हादरू नका। फक्त तुम्ही माझी एवढीच तुम्हाला हात जोडून पाय पडून विनंती आहे का साहेब, मला तुम्ही घरकुल येडवाकडं माझं पुढी मला करून द्यावा। माझी एवढंच तुम्हाला विनंती आहे का बा, माझं सगळं हे बा सगळं उघड्यावर आहे, सगळे माझे जळून गेले, माझे चित्राब जळाले, सगळं जळालं, माझं परपंच जळालं। मला फक्त अंगावरचे मी एक साडीवर बाई उभी आहे, तेव्हा माझी तुम्ही एवढी दखल घ्यावा साहेब। संगमनेर तालुक्यातील डिग्रस गावातील एक वयोवृद्ध आदिवासी महिलेच्या झोपडीला आग लागली। या आगीने त्यांचा संसार जळून खाक झालाय। या घटनेत त्यांच्या 4 शेळ्या आगीत होरपळून मृत्युमुखी पडल्यात। ही दुर्दैवी घटना मंगळवार दिनांक 7 जानेवारी रोजी रात्री घडली आहे। या घटनेने त्यांचा उदरनिर्वाहाचा व डोक्यावरील छत्राचा गंभीर प्रश्न उभा राहिला आहे। आदिवासी वृद्ध महिला लताबाई गीताराम बर्डे यांची लाकूड, ताडपत्री, पाचट, कुडाच्या भिंती घातलेली झोपडी होती। त्या या झोपडीत आपला संसार आनंदाने थाटत त्या एकट्याच राहत होत्या। त्यांची मुले रोजंदारी निमित्ताने बाहेर गावी असतात, परंतु मंगळवारी रात्री त्यांच्या झोपडीला अचानक आग लागली। या आगीत संसारोपयोगी वस्तू, धान्य, गहू, बाजरी, तांदूळ जळून खाक झालेत। झोपडीत बांधलेल्या 2 मोठ्या शेळ्या व 2 लहान बकरे आगीत होरपळून मृत्युमुखी पडलेत। यात त्यांची महत्त्वाची कागदपत्रे जळून गेली आहेत, तर यात त्यांचे आर्थिक व मानसिक नुकसान झाले असून त्यांचा राहण्याचा व उदरनिर्वाहाचा गंभीर प्रश्न त्यांच्या समोर उभा राहिला आहे। या घटनेची संगमनेर विधानसभा मतदारसंघाचे आमदार अमोल खताळ पाटील यांनी तात्काळ दखल घेऊन त्यांच्या पत्नीसोबत या आदिवासी महिलेला चादर, ब्लँकेट, साड्या आदी कपड्यांसह संसारोपयोगी वस्तू देऊन हातभार लावला आहे। तसेच राज्याचे जलसंपदा मंत्री नामदार राधाकृष्ण विखे पाटील यांच्या वतीने अहिल्यानगर जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा शालिनीताई विखे पाटील यांनी जळीतग्रस्त पीडित महिला लताबाई बर्डे यांची भेट घेऊन घटनास्थळाची पाहणी केली आहे। शालिनीताई विखे पाटील यांनी संबंधित महसूल विभाग, आपत्ती व्यवस्थापन विभाग, पशुसंवर्धन विभागाच्या प्रमुख अधिकाऱ्यांशी संपर्क साधून पीडित महिलेला तात्काळ मदत करण्याचे आदेश दिलेत। यावेळी मालुंजे गावचे सरपंच संदीप घुगे, ग्रामपंचायत सदस्य शरद भालेराव, मच्छिंद्र तांबडे, शिवाजी पुणेकर, सामाजिक कार्यकर्ते संपतराव खेमनार, सुनील वाघ, ज्ञानदेव मदने, हरकू मदने, बाळासाहेब होडगर, प्रशांत बिडगर, हरिबाबा कोरडकर, महादू नान्नर, साहेबराव नान्नर यांच्यासह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते। याच बातमीचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी नवनाथ वावरे यांनी। यावेळी ग्रामस्थांनी मदत करत या महिलेची व्यथा। काल रात्री डिग्रस गावातील लताबाई गीताराम बर्डे या महिलेचं राहतं छप्पर हे आगीच्या भक्ष्यस्थानी पडलं आणि त्यामध्ये त्यांचा संसार जळून खाक झाला। त्यामध्ये त्यांच्या 4 शेळ्या दगावल्या आणि जे धान्य होतं ते पण जळून खाक झालं। संसार उपयोगी जे साहित्य होतं ते जळून खाक झालं।
तर आणि काही रोख रक्कम होती ती पण जळून खाक झाली. तर या महिलेला आधार देण्यासाठी डिग्रस गावातील सर्व तरुण पुढे आले असून 3 दिवसांपूर्वी आमच्या गावामध्ये बाळू मामाच्या मेंढ्यांचा तळ आला होता. तर त्या तळासाठी ग्रामस्थांनी जे अन्नदान केलं त्या अन्नदानातून जो किराणा माल शिल्लक राहिला तो किराणा माल या महिलेला मदत स्वरूपामध्ये डिग्रस गावातील तरुणांनी दिला असून काही रोख स्वरूपात रक्कम पण दिलेली आहे. यापुढेही या लताबाई गीताराम बर्डे यांच्या पाठीशी डिग्रसमधील सर्व तरुण आणि डिग्रस ग्रामस्थ भक्कमपणे उभे राहतील आणि त्यांना अशीच मदत करतील अशी मी अपेक्षा व्यक्त करतो आणि थांबतो. महाराष्ट्र शाही न्यूज मराठी, बातमी मागची बातमी, शोध सत्याचा.